कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। संपूर्ण राज्यात माकडांच्या टोळ्या आणि इतर वन्य प्राण्यांनी गाव आणि शहराची वाट धरल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले। महाडसह अन्य भागांमध्ये वन्य प्राण्यांचा राबता आता शहर आणि गावांच्या शेजारी झालाय। अनेक घटनांमधून वन्य प्राणी गावात किंवा शहरात दाखल झालेले असताना वन विभागाने पकडल्याचे दिसून आले। त्यातच जंगलात राहणाऱ्या माकडांच्या टोळ्या देखील आता अनेक गावांमध्ये शिरल्याने ग्रामस्थ हैराण झालेत। महाड तालुक्यात अनेक गावांमधून या माकडांचा त्रास गेले अनेक वर्ष जाणवत असताना घरांची कौले काढून आतमध्ये प्रवेश करून घरातील सामान, अन्नधान्याची नासाडी करण्याचं काम या टोळ्यांकडून केलं जात आहे। याबाबत वन विभागाला अनेक वेळा निवेदन देऊन देखील याचा काही उपयोग झाला नाही। ही माकडे आता शहरातून बाहेर पडणे कठीण झाल्याचं बोललं जात आहे। भविष्यामध्ये ग्रामीण भागात होणारा त्रास शहरी भागात देखील वाढण्याची शक्यता असल्याने वन विभागाने आणि नगरपालिकेने दखल घेणे गरजेचे आहे। Thank you.